काल आरजीचो क्वेश्चन येयलो पोगो बिल हो अनकॉन्स्टिट्युशनल कसो आसा म्हणून. सो आमी पळोवया अनकॉन्स्टिट्युशनल कसो आसा. हांव एक्सप्लेन करता. फर्स्ट ऑफ ऑल आमकां पळोवपाक जाय पोगो बिलान कितें आसा तें, तेंचे डिमांड्स कितें आसा. फर्स्ट डिमांड आसा 100% जॉब, 100% गव्हर्मेंट एंड सेमी गव्हर्मेंट जॉब ओन्ली फॉर पोगो पर्सन. 80% प्रायवेट जॉब फॉर पोगो. 100% कम्युनिटी लँड फॉर पोगो. 100% गव्हर्मेंट स्कीम एंड बेनिफीट ओन्ली फॉर पोगो. आतां तेंच्यांनी पोगो हो डिफायन कसो केला हो तुमी हांगा पळयतले. असेंब्ली सेशन डिफायनींग गोवन एज अ पर्सन हूज आयदर पेरेंट्स or grandparents were born in Goa and habitat of Goa prior to 20th December 1961. हो तेंचो डेफिनेशन आसा पोगो पर्सनाचो, पर्सन ऑफ गोवन ओरिजीन. आतां पळोवया हितून फ्लॉज कितें आसा, कितें प्रॉब्लम्स आसा, कसो अनकॉन्स्टिट्युशनल आसा. हो आसा आर्टिकल 14 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आर्टिकल 14 कितें आसा. Article 14 is the Constitution of India 1949 says about equality before law and the state shall not deny to any person equality before the law or the equal protection of law within the territory of India. आता हो कितें आसा आर्टिकल म्हणटा की सगळ्यांक इक्वल ट्रिटमेंट आसपाक जाय इंडियात. कोण खूब व्हडलो न्ही, कोण कमी एका ट्रीट करप न्ही, सगळ्यांक इक्वल प्रोटेक्शन आनी इक्वल रायट्स मेळटले. This means everybody will abide by same rules. सगळ्यांक सेम रुल्स एंड रेग्युलेशन लागतले. पोगो पर्सन जो तेंच्यांनी डिफायन केला हांगाच डिफरन्सिएशन स्टार्ट जाला. थंय तेंच्यांनी हो लॉ ऑफ इक्वेलिटी फॉलोच करूं ना. थंय तेंच्यांनी डिवायड केला ऑन द बेजीस ऑफ गोवन एंड नॉन गोवन. सो हो आर्टिकल 14 तेंच्यांनी कंप्लाय करूं ना, फॉलो करूं ना. सेकेंड आर्टिकल 15 आनी 16 पळोवया. आर्टिकल 15 कितें आसा. Prohibition of discrimination on the grounds of religion, race, caste, sex or place of birth. हो डिस्क्रिमिनेशनाचेर प्रोहिबीट करता, डिस्क्रिमिनेट करपा दिना आर्टिकल 15. तितून फर्स्ट पॉयंट आसा द स्टेट शाल नॉट डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट एनी सिटीजन ऑन द ग्राउंड्स ओनली ऑफ रेस, रिलीजन, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ ऑर एनी ऑफ देम. सो खंयची स्टेट गव्हर्मेंट ऑर खंयचो स्टेट हो डिफरन्शिएट करूं शकना, डिस्क्रिमिनेट करूं शकना ऑन द बेसीस ऑफ रेस, रिलीजन, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ अशें कांयच डिस्क्रिमिनेट करूं शकना. आर्टिकल 16 हो चड इम्पॉर्टंट आसा. आर्टिकल 16 कितें आसा. इक्वेलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन द मॅटर ऑफ पब्लीक एम्प्लॉयमेंट. आतां हो जॉबाचेर उलयता. आर्टिकल 16 कसो जॉब दिवपा जाय, इक्वेलिटी कशी तितून जॉबान आसपा जाय सगळ्यां खातीर. सो तितून आसा there shall be equality of opportunity for all citizens in the matter relating to employment or appointment to any office under the state. सो सगळ्यांक सिमिलर ऑपॉर्च्युनिटी मेळपा जाय, सगळे सिटीजन. हांगा वर्ड जो तेंच्यांनी यूज केला ते ऑल सिटीजन म्हणून सांगला. ऑल इंडियन सिटीजन, नॉट पर्टिक्युलर स्टेटाचो एक मनीस, ऑल सिटीजन. सेकेंड पॉयंट आसा नो सिटीजन शाल ऑन द ग्राउंड्स ओनली ऑन रिलीजन, race, caste, sex, descent, place of birth, residence or any of them be ineligible or discriminated against in respect of any employment or office under the state. हांगा जे वर्ड्स आमकां पळोवपा जाय तो डिसेंट पळोवपा जाय, प्लेस ऑफ बर्थ पळोवपा जाय, रेजिडन्स पळोवपा जाय. सो हेजेरूय आमी डिफरन्शिएट करूं शकना, डिस्क्रिमिनेट करूं शकना जॉब दिवपा टायमार. हे खंयचे स्टेट गव्हर्मेंटान फॉलो करपाचें न्ही, कांयच डिस्क्रिमिनेट करपाचें न्ही. डिसेंट, प्लेस ऑफ बर्थ, रेजिडन्स. आतां थोडे म्हणटले रेजिडन्स तरी आसा 15 इयर्स रेजिडन्स सर्टिफिकेट लागता. तो एक डिफरंट क्रायटेरिया, डिफरंट प्रोविजन आसा. तो कितें लोकल जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाडोवपाक सेंट्रल गव्हर्मेंटान प्रोविजन केल्लो की तुमी रेजिडन्स सर्टिफिकेट मागूं शकता म्हणून 15 इयर. पूण तितून एक क्लॉज आसा सेयींग दॅट तो 15 इयराचो 25 इयर्स करपा जाय ते स्टेट गव्हर्मेंट करूं शकता. मोर दॅन 25 इयर्स तुमकां रेजिडन्स करपा जाय जॉबा खातीर जाल्यार सेंट्रल गव्हर्मेंटाचें तुमकां परमिशन घेवपा पडटलें. नेक्स्ट पळोवया आतां कितें आसा आमी. आतां हो पोगो बील आसा. पोगो बील डिफरन्शिएट पीपल ऑन द बेसीस ऑफ डिसेंट, प्लेस ऑफ बर्थ, रेजिडन्स आसा. आनी पोगो बील कितें म्हणटा. आतां आमी 15 वर्साचें पयलें, 15 वर्साचें रेजिडन्स सर्टिफिकेट इन्सर्ट केला तो पयलो. पोगो बील हो 1960च्यान आसा.
म्हटल्यार तेंच्यांनी करपाक चिंतता ते दॅट इज कॉल्ड एज रेट्रोस्पेक्टीव इफेक्ट. सो हो लास्ट 60 इयर्साचो आसा. 60 इयराचे ते आमकां रेजिडन्स करपाक लायता, वीच इज कांय परमिशिबल ना आनी आर्टिकलान हेजी कांय प्रोविजन ना. नेक्स्ट पळोवया आमी. आर्टिकल 19 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 1949 द प्रोटेक्शन ऑफ सर्टन रायट रिगार्डींग फ्रीडम ऑफ स्पीच एक्सेट्रा आसा. हो हांगा स्पीच जस्ट स्पीच ना, बाकीचे खुबशे आसा. तितून आसा फर्स्ट आसा ऑल सिटीजन्स शाल हॅव अ रायट टू मूव फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. आतां खंय आमी वचूं शकता इंडियन टेरिटरीन. हितून थोडे रिस्ट्रिक्शन आसा की नॉर्थ इस्ट स्टेटीन थंय आमकां परमिशन घेवपा पडटली, पण अदर दॅन नॉर्थ इस्ट स्टेट बाकीचे कडेन आमी खंय वचूं शकता. टू रिसायड एंड सेटल इन एनी पार्ट ऑफ द टेरिटरी ऑफ इंडिया, खंय आमी रावूं शकता, सेटल जावं शकता. हितून कांय रिस्ट्रिक्शन ना, बट इतलेंच की ते सगळें लिगली करपा जाय. इलिगली खंय कांय कॅप्चर करपा जायना. थर्ड आसा टू प्रॅक्टीस एनी प्रोफेशन ऑर टू कॅरी ऑन एनी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिजनेस. खंय ट्रेड आनी बिजनेस कितें करूं शकता, पूण जस्ट इतलें पळोवपा जाय सगळें लिगली आसपा जाय. गोवा डज नॉट हॅव अ स्पेशल स्टेटस. आतां कितें नॉर्थ इस्ट स्टेट्स आसा थंयकांच मातसो स्पेशल स्टेटस दिला. गोवा एक्चुअली असो स्पेशल स्टेटस ना, एक्सेप्ट आर्टिकल 371 एक आसा की गोवन मिनिमम MLAs 30 आसपा जाय. तो सोडून आनी खंयचो स्पेशल स्टेटस गोवाक मेळूना. आतां नेक्स्ट पळोवया. नेक्स्ट तेंचो पॉयंट आशिल्लो आंध्र प्रदेशान. कित्याक आंध्र प्रदेशान 75% जॉब रिजर्वेशन आसा फॉर लोकल्स. हो तेंच्यांनी आमकां विडियोनूय दाखयल्ले आनी तेंचे पोस्टूय आसा जी तुमी आतां पळोवं शकता स्क्रिनीचेर. सो हेजे बद्दल आमी पळोवया कितें आसा तें. आंध्र प्रदेशान कितें जालें की पास केल्लो बील 22 जुलय 2019 saying that 75% of employment to local candidate in the industries and factories and matter connected therewith. सो 75% तेंच्यांनी जॉब रिजर्व केले तेंचे लोकल्सा खातीर. आतां ह्याच एक्टा भितर तेंच्यांनी सेक्शन 2G म्हणून आसा. 2G हो लोकल कॅन्डिडेट हो वर्ड डिफायन केला तेंच्यांनी लोकल कॅन्डिडेट कसो डिफायन केला. लोकल कॅन्डिडेट मिन्स अ कॅन्डिडेट हू इज डॉमिसायल इन द स्टेट ऑफ आंध्र प्रदेश. सो कॅन्डिडेट हो लोकल कॅन्डिडेट डिफायन केला हो ऑन द बेसीस ऑफ डॉमिसायल केला तेंच्यांनी डिसायड केला. तो डॉमिसायल आसतलो जाल्यार तो लोकल कॅन्डिडेट आसतलो. द रिक्वायरमेंट फॉर डॉमिसायल एंड प्रायोरिटी अमंग लोकल कॅन्डिडेट डिस्ट्रिक्ट वायज, झोन वायज एक्सेट्रा फॉर द पर्पज ऑफ रिक्रुटमेंट शाल बी प्रिस्क्रायब अंडर द रूल्स. आनी तेंचे जाल्यार रिक्वायरमेंट डॉमिसायलाची आनी प्रायोरिटी ते एज पर रूल्स कितें आसा ते सांगतले ते. हो एक्ट तेंच्यांनी पास करून घेतलो आपले एसेंब्लीन 22 जुलय 2019. आतां नेक्स्ट कितें जालें, नेक्स्ट तेंच्यांनी रूल्स काडले. रूल्स केन्ना काडले हे 14 ऑक्टोबर 2019. हो तुमी हाका नोटिफिकेशन पळोवं शकता. हांगा तेंचें बरयलां गव्हर्मेंट ऑर्डर नंबर 21 लेबर एम्प्लॉयमेंट ट्रेनिंग एंड फॅक्टरीज डेटेड 14/10/2019. सो हितून तेंच्यांनी पॉयंट नंबर 6 आसा. पॉयंट नंबर 6 म्हणटा रिक्वायरमेंट ऑफ डॉमिसायल ऑफ अ लोकल पर्सन. एनी पर्सन who has been living in the state of Andhra Pradesh for more than 10 years shall be eligible to claim the local status. So हेंच्यांनी हांगा जी लिमीट दवरला ती दवरला 10 वर्साची टू कन्सिडर एज लोकल कॅन्डिडेट. हांगा पोगो बिलान ते 60 इयर्स आसा जी परमिसिबल ना. आतां एक स्टेप फुडें वचया आनी पळोवया आनी कितें जालें ह्या एक्टा भितर. कितें जालें की हायकोर्टाचो जजमेंट कोण तरी थंय लॉयर आसा वरलक्ष्मी म्हणून, हेणी तो केस फायल केली. अपार्ट फ्रॉम दॅट अ ब्रीट पेटिशन वॉज फायल्ड बाय सिटी बेस्ड लॉयर वरलक्ष्मी क्वेश्चनिंग कॉन्स्टिट्युशनल वॅलिडिटी. सो कॉन्स्टिट्युशनल वॅलिडिटी ह्या एक्टाची कशी आसा म्हणून तेणें केस फायल केली थंयच्या हायकोर्टान. तेणें ते आर्ग्यू केले सेईंग दॅट डॉमिसायल प्लेस ऑफ बर्थ रेजिडन्स एज अ रिक्वायरमेंट ऑफ पब्लीक एम्प्लॉयमेंट हो वचपा जायना आनी स्टेट गव्हर्मेंटा कडेन हेजी कांय पावर ना डॉमिसायल प्लेस ऑफ बर्थ एंड रेजिडन्स डिसायड करपाक. आनी 6 मे 2020 आंध्र प्रदेश हायकोर्टाचो जजमेंट येयलो. तेंच्यांनी सांगलें ऑब्जर्व 75% कोटा फॉर लोकल गव्हर्मेंट एंड प्रायवेट जॉब्स मे बी अनकॉन्स्टिट्युशनल. तेंच्यांनी सांगलें अनकॉन्स्टिट्युशनल आसा आनी स्टेट गव्हर्मेंटा डायरेक्ट केलें हो कोटा कसो तुमी जस्टिफाय करता. स्टेट गव्हर्मेंट टू इन्फॉर्म द लॉ ऑन कोटा
फॉर लोकल एज वॉज एनेक्टेड बाय कॉन्स्टिट्युशन. सो तेंच्यांनी तांकां जाल्यार आपल्या रिप्लाय दिया हायकोर्टान, हो तुमी कसो कॉन्स्टिट्युशनली म्हणटा. हो हायकोर्टाची जजमेंट आशिल्ली 6 मे 2020. नेक्स्ट पळोवया महाराष्ट्राचे. सो महाराष्ट्रान कितें जालें, आतां आमी पयलीं की तेंचे 6 मे जजमेंट येयलो, तेजे पयलीं महाराष्ट्र कर्नाटका सगळ्यांनी डिक्लेअर केल्लें सेईंग दॅट की आमी सगळ्या लोकल कॅन्डिडेट जे आसा, लोकल जे आसा तांकां जॉब प्रोवायड करतले. तशेंच महाराष्ट्रानूय केलें. महाराष्ट्राचो असो तेंच्यांनी न्यू CM आसा तेणें सांगिल्लें 14 मार्च 2020 की महाराष्ट्रा टू मेक 40% जॉब फॉर लोकल इन प्रायवेट सेक्टर मॅन्डेटरी म्हणून. हो आनी जेन्नाच्यान हो जजमेंट आयला तेन्नाच्यान कोणी काय म्हणूं ना आमी लोकल कॅन्डिडेटाक जॉब बीन दितले म्हणून. आतां सो हो तेंचो महाराष्ट्राची केस आसा. आनी एक पळोवया महाराष्ट्राचे 2 वर्सां पयलीं कितें केलें तेंच्यांनी. तेंच्यांनी महाराष्ट्रान मराठा रिजर्वेशन केलें ऑन November 30, 2018. महाराष्ट्रा लेजिस्लेचर असेंब्ली तेंच्यांनी पास केलें 16% रिजर्वेशन मराठा वचपा जाय. मराठा ही कम्युनिटी महाराष्ट्राची 1/3 ऑफ टोटल पॉप्युलेशन आसा. हायकोर्टाचो बॉम्बे हायकोर्टाचो जून 27, 2019 जजमेंट येयलो की तितून सुप्रीम कोर्टाचे रुल्स आसा, तुमी कितेंय रिजर्वेशन करता तो मोर दॅन 50% आसपा जायना, इन्क्लुडींग ऑल ST, SC, OBC एंड ऑल अदर रिजर्वेशन. हो तेंच्यांनी 16% तो रिजर्वेशन फॉर मराठा केलो, हो 50% एक्सीड करतालो. सुप्रीम कोर्टान प्रोविजन दिला 50% एक्सीड करूं शकता ऑनली इन एक्स्ट्रीम सर्कमस्टन्सीस ऑर एक्सेप्शनल सर्कमस्टन्सीस. थोडे स्टेट्स आसा थंय 50% अबाव तेंच्यांनी एक्सीड केला. हितून भितर एक महाराष्ट्र आसा, एक तामिळनाडू आसा, एक राजस्थान आसा, अशे थोडे स्टेट्स आसा. सो बॉम्बे हायकोर्टाचो जजमेंट येयलो सेईंग दॅट हायकोर्ट सेड दॅट रिजर्वेशन क्वांटम हो 16% ऑफ वॅलिड ना, इट शूड बी रेड्यूस टू 12 to 13% एज रिकमेंडेड बाय स्टेट बॅकवर्ड क्लास कमिशन. आतां नेक्स्ट पळोवया आमी हरियाणाची कितें केस आसा. आतां रिसंटली अ प्रपोजल टू ब्रिंग ऑर्डिनन्स टू गिव 75 थंयचे तेंच्यांनी मिनिस्टरांनी सांगलां 75% रिजर्वेशन दितले प्रायवेट सेक्टरान फॉर लोकल कॅन्डिडेट. आनी थंयचो डेप्युटी CM तेणें सांगलां की डॉमिसायल सर्टिफिकेट ही मॅन्डेटरी आसतली. आमकां सगळ्यांक खबर आसा डॉमिसायल सर्टिफिकेट ही 15 वर्सांची आसता, और मॅक्झिमम ते 25 आसूं शकता, पूण नॉर्मली 15 वर्सांची आसता. आतां अशें हरियाणाची केस पयली थंय 15 वर्साची आसा. आनी पोगो बिलान हे सगळ्यांनी 10 वर्सां, एक आंध्र प्रदेशान 10 वर्सां केला, महाराष्ट्रान तेंच्यांनी मराठा कम्युनिटी आनी थंय रेजिडेन्स वायज केला, आनी हांगा तेंच्यांनी हरियाणान तेंच्यांनी डॉमिसायल वायज केला. सो हे तेंची 15 ते 20 वर्सां भितर तेंच्यांनी हो दवरला क्रायटेरिया दवरला. पूण हो पोगो बील 60 वर्सांचो क्रायटेरिया दवरता, वीच इज कॉन्स्टिट्युशनली कांयच वॅलीड ना. थँक्यू.